तुम्ही AI वापरताय, पण जर AI तुमची एफिशियन्सीच वाढवत नाहीये तर त्या AIचा काहीच फायदा नाहीये. तुम्ही पण जर बाकी लोकांसारखे अरे नवीन टूल आला चला त्याच्या मागे मागे सगळे जात आहे त्याला शिकायला, असं जर AI शिकत असाल तर त्याचा काहीही फायदा होणार नाहीये. कारण की जर AI तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्टच आणत नाहीये, जर तो तुमची एफिशियन्सीच वाढवत नाहीये, तर AIचा फायदा काय? AIचा गोलच हा आहे की AIने तुमची एफिशियन्सी वाढवली पाहिजे, तुमचा वेळ वाचवला पाहिजे. ओके, तर ह्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे, सगळ्यात पहिला पॉईंट जो आहे तो आहे फिअर ऑफ मिसिंग आउट. म्हणजे फोमोला आपल्याला इग्नोर करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये एखादा नवीन टूल आला, आपल्याला काय वाटतं, अरे बापरे नवीन टूल आला, आपण इंस्टाग्रामला त्याची रील पाहतो, इंस्टाग्रामवर खूप मोठी हाईप असते त्या टूलची. पण जर तो टूल तुम्हाला रिलेव्हंटच नाही आहे, तो जर तुमच्या काही कामाचाच नाही आहे, तर ते शिकायची बिलकुल गरज नाही आहे. हे बघा, कंटेंट क्रिएटर्स जे आहेत AIचे, ते तुम्हाला हाईप दाखवणार, ते तुम्हाला असं दाखवणार की अरे बापरे तुम्ही जर हे शिकलं नाही तर तुम्ही मागे राहणार. असं काहीही नाही आहे. तो जर तुम्हाला रिलेव्हंटच नसेल, तुम्ही इमेज जनरेशनचा टूल शिकून काय फायदा जर ते तुम्हाला कधी लागणारच नाही आहे, बरोबर? तर तुम्ही रेलेव्हंट टूल्सच शिका, जे तुम्हाला ॲक्च्युली रेलेव्हंट आहे, जे तुम्हाला ॲक्च्युली डेली लाईफमध्ये कामाला येणार आहेत. ज्या टूल्सचा तुमचा काही संबंधच नाही आहे, फक्त तुम्हाला जर फोमो होतोय मी शिकलं पाहिजे नाही तर मी मागे राहील, ह्याला काही अर्थ नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आता आपण दुसऱ्या स्टेपकडे, आता आपण फोमो इग्नोर केला, आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला एका वहीवर लिहायचं आहे की माझ्या डेली रुटीनमध्ये असे कोणते कामं आहेत जे मी AIद्वारे ऑटोमेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मॅन्युअली काही टास्क आपण रोज करतो जे की डेली लाईफमध्ये असतात म्हणजे असतात. फॉर एक्झाम्पल मी सकाळी 10 वाजता येतो आणि मला एक आजच्या टू डू लिस्टचा मेल करावा लागतो माझ्या बॉसला किंवा माझ्या टीमला. हे एक डेली रेपिटेटिव्ह टास्क आहेत. ह्याला जर आपल्याला ऑटोमेट करता आलं तर तुमचा बराच वेळ वाचेल, तुमची एफिशियन्सी वाचेल, बरोबर? तर असे कोणते काम आहे जे मी रेग्युलरली रोज करतो, जे मी AIद्वारे ऑटोमेट करू शकतो, हे आपल्याला टास्क आयडेंटिफाय करायचे आहेत. सगळ्यात पहिला टास्क हाच आहे की वहीवर लिहायचं की असे कोणते टास्क आहेत जे मी रेग्युलरली रोज मॅन्युअली करतोय, रिपिटेटिव्ह आहेत आणि ते AI ऑटोमेट करू शकतो. ही झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय, आता तुम्ही टास्क तर लिहिले, आता तुम्हाला हे आयडेंटिफाय करायचं आहे की ते टास्क करणारे टूल कोणते आहेत, बरोबर? भले मोठे 15-20 टूल नाही काढायचे आहेत, आपल्याला 3 किंवा 4 किंवा मॅक्झिमम 5च टूल असे काढायचे आहेत जे माझे रेपिटेटिव्ह रोजचे टास्क करू शकतात. फक्त 4 किंवा 5 टूल मॅक्झिमम एवढेच आपल्याला काढायचे आहेत आणि हेच 4 किंवा 5 टूल शिकायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जर 15-20 टूल एकाच वेळेस शिकायला जाताल तर तुमचं एकही टूल धड होणार नाही. तुम्हाला जनरलाइज नाही शिकायचं आहे, तुम्हाला स्पेसिफिक तुमचं जे काम आहे, तुम्हाला जे रोज काम करायचं आहे त्या हिशोबानेच तुम्ही टूल्स शिकले पाहिजेत. चौथी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे, आता तुम्ही हे 5 टूल आयडेंटिफाय केले की माझे रेपिटेटिव्ह जे टास्क आहेत, मॅन्युअली टास्क, त्याला ऑटोमेट करणारे हे 5 टूल आहेत. आता ह्या 5 टूल्स हे काही परमनंट टूल्स नाही आहेत. हे टूल्स त्या फील्डमध्ये रिप्लेस होत जाणार. ह्यामध्ये नवीन नवीन अपडेट्स किंवा नवीन नवीन टूल येत राहणार. तुम्हाला ह्या 5 टूल्सच्या आसपास मात्र अपडेटेड राहायचं आहे. तुम्हाला हे पाहायचं आहे की माझं काम करणारा एखादा टूल नवीन येतोय का, बरोबर? तर तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये अपडेट राहायचं आहे. हे नाही की बापरे सगळेच टूल येत आहेत नवीन मार्केटमध्ये, हे पण आले ते पण आले, मला ते पण शिकायचं, हे पण शिकायचं, मग काहीच होणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या कामाचे जे 4-5 टूल आहेत तेवढेच तुम्हाला बघायचे आहेत. त्याच्यामध्ये काही अपडेट आलेत का, त्याच्यामध्ये काही नवीन टूल आलाय का, हे तुम्हाला शिकायचं आहे. बस तुम्ही एवढं जरी केलं त्याचा 40-50% लोड तुम्ही कमी करू शकतात आणि तुमची एफिशियन्सी वाचेल, तुमचा वेळ वाचेल, तर तुम्हाला अजून वेळ भेटेल नवीन विचार करायला, नवीन तुमची ब्रेनस्टॉर्मिंग करायला. सो AIचा फायदाच हा आहे की AIने एफिशियन्सी वाढली पाहिजे आणि मेन म्हणजे आपला वेळ वाचला पाहिजे, आपलं काम ऑटोमेट झालं पाहिजे. आणि तुम्ही एवढं जरी केलं तर तुम्ही 90% लोकांच्या पुढे जाताल. कारण की 90% लोक तो नाही क्राऊडच्या मागे, जिथं लोकांची गर्दी आहे तिथं जाऊन पडतायत की अरे बापरे नवीन टूल आला, चला हे शिकू ते शिकू. तुम्हाला तुमच्या कामाचेच टूल शिकायचे आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की माझ्या ह्या कामासाठी स्पेसिफिक स्पेशलाइज टूल कोणता आहे तुम्हाला शिकायचं आहे. ठीक आहे, मराठीत AI यूट्यूब चॅनलवर आपण असेच AI डेली लाईफमध्ये कसा यूज करता येईल, AIच्या द्वारे आपण कसा एफिशियंट बनू शकतो, ह्याचे मी व्हिडिओज पोस्ट करत असतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.